आमच्याकडनं प्रयत्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत. त्यासाठी आमची प्रामाणिकपणे त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली आहे. आम्ही त्यांना विनंती केली किंवा असं व्हायला लागलेलं आहे आणि ह्या ज्यावेळी आमच्याकडनं ज्या पद्धतीने रिस्पॉन्स आला तो रिस्पॉन्स आम्ही त्यांच्या पुढे कथित केल्यानंतर त्यांनी त्या आमच्या समोरच त्यांना फोन करून पंडित साहेबांना सांगितलं की संध्याकाळी मला तुम्ही भेटा, या व्ही पाटीलवर सगळेजण आलेले आहेत आणि त्यासाठी माध्यमातून तुम्ही बोला. त्यामुळे वंचित असतील किंवा त्याचे सगळेजण आप असतील सगळ्यांच्या बाबतीत मी तिथं रिपोर्ट केला होता. त्यावेळी महाराजांनी संध्याकाळी त्यांना बोलून चर्चा केली, परंतु ज्या पद्धतीने त्यांच्या बाबतीत चर्चा केली ते महाराजांना सुद्धा आवडलं गेलं नाही. ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला बाजूला ठेवून इतर काही वातावरण जे मगाशी आप बोलले त्यामुळे त्यांना आर्थिक त्यांची ताकद नाही आहे, आर्थिक आहे, म्हणजे जे कधी महायुती आघाडी करते तोच प्रकार कधी महाविकास आघाडीमध्ये व्हायला लागला तर कुठेतरी थांबायला पाहिजे हे महाराजांना मी लक्षात आलं आणि महाराजांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने जावा. मी त्यांना सांगितलेलं आहे, पण त्यांच्याकडे कुठेही रिस्पॉन्स मला दिसत नाही. तुम्ही गो हेड म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यामुळे सतेज पाटलांनी महाराजांचं म्हणणं ऐकलं नाही असं म्हणायचं. त्यातलाच प्रकार आहे. सतीश पाटलांनी पूर्णपणे कुणाचंही ऐकलेलं नाही. मी जंगल ते पूर्व असं कोल्हापूर करायचा प्रकार जो केलेला आहे तोच प्रकार आता आमचा या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये केला जातो आणि त्याचं काय उत्तर मिळणार आहे, त्याचं काय कोल्हापूरवाले रिझल्ट देणार आहेत, त्यांना अनुभव असून तर त्यांनी त्या प्रकारे निर्णय घेतला. मग आता तुम्ही त्यामध्ये तुम्ही वेगळी आघाडी केली कायमची स्वप्न राहणार आहे, पण तुम्ही इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे घटक पण आहेत. नाही, आता मी ते सांगितलं की कोल्हापूरला जिल्हा परिषद जे आहे, जिल्हा परिषद त्वरित येणार आहे, त्यासाठी जो आम्ही तिघ जण एकत्र राहणार आहोत. ज्या पद्धतीने इथं कोल्हापूर महापालिका आणि इतर महापालिकेमध्ये केलेलं आहे तेच प्रकार होण्याचा प्रकार दिसतोय. त्यामुळे आम्ही त्यांच्या परत इंडिया आघाडीमध्ये जाण्याचा विचारच येत नाही. आम्ही विचार इंडिया आघाडीचा आमचा आहे, नो डाऊट, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही. परंतु काँग्रेस हा इंडिया आघाडी बरोबर नव्हता, मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीचं तिथं ऍटिट्यूड आहे. ते आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना, आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही. शेवटचा किती जागेचा प्रस्ताव तुम्ही दिला होता? शाहू महाराजांनी किती जागांसाठी त्यांच्याशी बोलणी झाली? शेवटच्या आम्ही 14 नेऊन 11वरती आलो. 11वरती आम्ही आलो होतो. 11 पर्यंत त्याने महाराजांनी आणि महाराजांना प्रत्येक नाव दाखवून दिलं होतं. हे कार्यकर्ता आहे की नाही सांगा, हे कार्यकर्ता आहे की नाही सांगा, हे पूर्णपणे दाखवून दिलं होतं. राजश्री शाहू आघाडी ही यंदाच्या नावाने ही रजिस्टर आघाडी केलेली नाही आहे. आम्हाला शाहूराजांची अस्मिता, कोल्हापूरची अस्मिता माहित आहे. आम्ही पक्षातर्फे लढणार आहे. ते चिन्हावर येणार नाही, चिन्हावर येणार चिन्ह आहे. आम्ही एकत्र ज्या विचारानं आलोय ते विचाराचं नाव आहे. आम्ही काय रजिस्टर ती रजिस्टर आम्ही इथं करणार नाही किंवा ती रजिस्टर आम्ही लढणार नाही. आम्ही आमच्या स्वतंत्र पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहोत. फक्त या विचाराचं प्रतीक असावं म्हणून ते नाव ठेवलं. प्रत्येकाने म्हणा प्रत्येकाचे एबी फॉर्म आणि त्याचा फायदा ते करण्यामध्ये काय फायदा आहे ते आपल्याला सर्वांना माहित आहे. रजिस्टर करून करण्यामध्ये ते आलेले निवडणूक आलेले लोक आपल्या ताब्यात राहावी यासाठी केलेला तो प्रकार आहे. संदीपजी, तुम्ही कालच्या प्रेसला आता सुद्धा म्हटलं की 1 कोटी रुपये असतील तरच पुढे या, 50 लाख रुपये असतील तरच पुढे या. तर अशी अवहेलना कार्यकर्त्यांची तुमची कुठल्या पक्षाने केली, कुठल्या नेत्यांनी केली आणि कुठल्या इंटरव्ह्यूला केली त्याचा खुलासा? मला खास करून सांगायचं आहे की कुठल्याही एका पक्षाकडे आता तुम्ही बोर्ड दाखवू नका. असा एक पक्ष दाखवा इथं बसलेले पैकी सोडून. नाही, तो नाही. तुम्ही 4 ठिकाण प्रेसला बोलला आणि आता सुद्धा आल्याला बोलला, तर हे कोणी बोललं, कुठल्या पक्षाच्या इंटरव्ह्यूला बोललं त्याचं जाहीर करू. तेच तुम्हाला सांगा. पैशाची मागणी आणि तसं गंभीर आहे. तरच आपल्याला उमेदवारी मिळेल असं जर कोण ऐका ना, पर्टिक्युलर हा एका पक्षाचा प्रश्न नाही, पर्टिक्युलर सगळ्या पक्षांमध्ये आहे. हे तुम्ही जर पत्रकार बंधूंच्या बरोबर चर्चा करा. तुम्ही स्वतः पत्रकार आहात. ह्या 2-4 दिवसातले पेपर वाचून काढा. तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष्मी दर्शन असेल तरच तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल. अशा पद्धतीची भूमिका बहुतांश सगळ्याच
सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांनी घेतलेली आहे. म्हणजे पैसे असतील तर उमेदवार, सक्षम असतील तर उमेदवारी, ही भूमिका सगळ्यांनी टेकली. याच्या विरोधात आपण कार्यकर्ता पॅटर्न काढायचा प्रयत्न करतोय आणि तो यशस्वी झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. मला ठामपणे सांगायचं आहे, छातीडोकपणे सांगायचं आहे, सर्वच पक्षांची, ज्या पक्षांची वर्षानुवर्षे सत्ता होती, ज्या पक्षांची सध्या सत्ता आहे, अशा सर्व पक्षांची भूमिका आहे की कार्यकर्त्याकडे 50 लाख असतील, 70 लाख असतील तरच त्याने या उमेदवाराला या निवडणुकीला सामोरं जावं, अन्यथा कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी काम करावं. ही सगळ्या पक्षांची भूमिका आहे. एकाच पक्षाला आपल्याला दोष ठेवता येणार नाही, एका पक्षावर आपल्याला बोट ठेवता येणार नाही. सत्ताधारी आणि विरोधातले बऱ्यापैकी सगळे पक्ष अशा पद्धतीची भूमिका घेतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करणारा जर कोल्हापुरातला पक्ष कुठला असेल तर वंचित, त्याचबरोबर शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी आणि या तिघांची मिळून ही जी काय आघाडी झालेली आहे ही फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठीची आघाडी आहे. या सत्ताधारी मुजोरांना उत्तर देण्यासाठीची आघाडी आहे, कार्यकर्ता पॅटर्न राबवण्यासाठीची ही आघाडी आहे. ही मला तळमळीची विनंती तुमच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आणि नवीन उमेदवारांपर्यंत पोहोचवायची. की आता आघाडी जाहीर झाली, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे आहेत, आंबेडकर साहेब आहेत, त्यांचे केजरीवाल साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत, हे तिन्ही नेते या रणधुमाळीमध्ये प्रचारसभा घेणार आहेत का? आमच्या प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे की आमच्या पक्षातल्या प्रत्येक समन्वयाचा प्रयत्न चालू आहे की आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय अरविंद केजरीवाल साहेब, शरदचंद्र पवार सर, जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर बाळासाहेबजी असतील, आंबेडकर साहेब असतील, या सगळ्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा, त्यांची ताकद वाढवावी अशा पद्धतीची विनंती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना केलेली आहे. तिघा जणांची आघाडी खरंतर झालेली आहे. यामध्ये 2 दिवसांपूर्वी जनस्वराज्य पक्षाचा देखील काही ठिकाणी होता. यांना सोबत घेण्यासंदर्भात काही निर्णय तुमचा झाला होता काय, का त्यांच्याशी चर्चा देखील काय झाली होती? माझी सावकारांच्या बरोबर पूर्ण चर्चा झाली होती. त्यावेळी जयंत पाटील साहेब होते, एअरपोर्टवर आम्ही तिघं होतो. त्यावेळी त्यांनी सकारात्मक पॉझिटिव्ह दिलं होतं. माझ्या आज इंटरव्ह्यू आहेत, मी आज माझा इंटरव्ह्यू घेत आहे आणि तुमचं काय होते बघा आणि त्यानंतर आपण याच्यावरती बसूया म्हणून आम्ही कालचा दिवस, आजचा दुपारपर्यंतचा दिवस नाही त्यांच्या याच्यासाठी आम्ही थांबलो. आणि ज्यावेळी लक्षात आलं की आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून आम्ही सकाळी 12 वाजता बसलो होतो. 6 वाजेपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत ह्या गोष्टीची चर्चा करत आम्ही बसलो होतो निर्णय फायनल. तर 5 वाजेपर्यंत त्यांचा कुठलाही निरोप आला नाही. त्यांच्या आशिषांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केला, ते पण म्हणजे मी आता सावकारांची चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवतो. त्यांचा नंतर फोन आला, याच्यावर आम्ही आला नाही, याच्यावर ओळखलं की आपण पुढे जायला पाहिजे, कुठेतरी थांबणं हे आता अडचण ते होईल म्हणून आज त्वरित लगेच 1 तासापुढे आपल्याला बोलवलं आणि तुम्ही आपण सगळे इथं आला. जर त्यांच्याकडे काय आला निरोप तर तुम्ही त्यांना सोबत घेणार कुणाकडे जरी आता सोमवार पण आम्हाला वेळ आहे. आम्ही आज आधी 21 पद्धत नॉमिनल डिक्लेअर करायचं म्हणून आम्ही 21 सीट आपण डिक्लेअर करतोय आणि त्यानंतर तर सोमवार पण काही आलं तर विचार करायला आम्ही आमचे ओपन चर्चा करून निर्णय घेऊ. तुम्ही काँग्रेसवरती नाराज होतो, त्या नेत्यांच्यावरती नाराज होतो, तिसरी आघाडी करताय. मग आता लढाई नेमकी तुमची कोणासोबत असणार? काँग्रेस सोबत, महायुती सोबत, भाजप सोबत, कोणासोबत असणार? लढाई तर लढाई तर महायुती याच्या बरोबरच आहे. काँग्रेस बरोबर आमची लढाई असाचा प्रश्न नाही. तर काँग्रेसचं इथलं नेतृत्व जर आम्हाला जवळ करत असेल तर त्या नेतृत्वाला कुठेतरी आमची महत्व, आमची किंमत ही जनता आमच्या पाठीची किती आहे हे दाखवण्याचा वेळ आलेला आहे. कारण काँग्रेसचा आमचा वाद नाही आहे, महाविकास आघाडीचा नाही, इंडिया आघाडीचा नाही आहे. फक्त एक व्यक्ती या कोल्हापूरच्या याला कधी जी चुकीच्या पद्धतीनं मार्गाला न्यायला लागले ही इंडिया आघाडी, ते थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि इथं आपल्याला एक सांगावंसं वाटतं की तिसरी आघाडी म्हणून फक्त हा वंचित बहुजन आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट फक्त इतक्यावरच नसून यामध्ये सगळ्या बहुजन चळवळ संघटना पण आहेत. मग त्यात बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी आहे आणि ते चळवळी त्याच्या बऱ्याच संघटना आहेत, त्या देखील यात समाविष्ट आहेत. म्हणजे कृपया आपण सगळ्यांनी ते पण लक्षात घ्या. त्यांच्यासाठी आंबटची चळवळी आम्ही थांबवलं ना, पोट जागा सोडलेल्या आहेत. आज आमच्या 81 जागा तयार आहेत तिघांच्या, त्याचं आम्ही थांबलो का? नाही अहो, ते माहिती सगळे असं नाही. तुमच्या ह्याच्यामध्ये
काय जरा 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 प्लीज. त्याच्यामध्ये फक्त शिवसेना आणि काँग्रेस हे दोघेच आहेत. जनता दल आणि डावे पक्ष नाहीत, तर त्यांच्याशी कुठचा काय संवाद? शिवसेना ही आली तर आम्ही स्वागत करू युवाटा. चर्चा सुरू आहे त्यांच्या चर्चा सुरू आहे. त्यांचं नाव सोडून चर्चा सुरू आहे. डावे पक्ष आणि जनता दल नाही आहे, अजून नावं नाही आहेत. त्यांच्यावर तुमचा संवाद आहे. आज त्यांची मागणी आमच्या इंडिया आघाडीमध्ये कुठेच नव्हती. त्यामुळे आज ही इमर्जन्सी घेण्याचं कारण काय की कुठेतरी याला तोंड फुटावं म्हणून त्यांच्याकडनं आज आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार नाही. 2 दिवसामध्ये आम्ही वेळ आहे. संपर्क साधून त्याच्यामध्ये काय असेल तर आम्ही त्याचा विचार नक्की करणार. साहेब, आता ही सगळ्यांना निवडणूक संपल्यानंतर तुम्ही तुमच्या पक्षाचे होय ही निवडणूक संपल्यानंतर तुमची इंडिया आघाडी पुन्हा अबाधित राहणार आहे का बरखास्त केली? नाही नाही कंटिन्यू झाला मगाशी बोललो साहेब आपल्याला जिल्हा परिषद नाही, निवडणूक सोडा. ते 16 तारखेनंतर आपण बोलूया ना त्याच्या. अजून आहे. आता 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 फक्त एकच माझी विनंती आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं कृपया, कारण का सांगतो तुम्हाला मी, अक्षरशः कार्यकर्ता पिचला या तुम्हाला पण माहित आहे. म्हणजे मी जर तुमच्याच एका पत्रकार बंधूचं उदाहरण सांगितलं तर तुम्हाला शॉक बसेल. आता हे सांगणं व्यवहार्य होणार नाही, पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जो पिचवायचं काम चालू आहे त्याच्या विरोधात उद्रेक व्हायला पाहिजे, नाहीतर कार्यकर्ता संपून जाईल अक्षर. प्रचारसभेत नावं घ्यायची. येस म्हणूनच आपल्या सर्वांसाठी ज्याप्रमाणे आम्ही घोषित केले हॅशटॅग कार्यकर्ता पॅटर्न. येस हॅशटॅग कार्यकर्ता पॅटर्न. तुम्ही निवडून आल्यानंतर 3 पक्ष आहेत, ते एकसंघ राहणार नाही, तुमच्या प्रत्येकाच्या भूमिका बदलणार. नाही एक संघ आम्ही एकत्र इंडिया आघाडी म्हणून एकत्र एकाच विचाराने एकत्र आलेले आहे तेच आम्ही विचार पुढे नेणार आहोत. आपण आम्ही आम्ही एकत्र तिघच की त्यासाठी उद्या एखाद्या पक्षाला गरज लागली तर तुमच्यामध्ये ते मतभेद नाही होणार नाही आमच्यात मतभेद. हे बघा, आम्ही एका विचारावर प्रेरित होऊन आम्ही इथं आलो, एका विचारावर प्रेरित होऊन, आणि तो विचार आम्हाला जिवंत ठेवायचा आहे म्हणून आम्ही एकत्रच राहणार. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये विभक्त होणार नाही. किती जागा योग्य मिळालं असं वाटतं तुम्हाला? हा? किती जागा मिळाल्या? 16 तारखेपर्यंत थोडंसं थांबूया ना. 16 तारखेपर्यंत आम्हाला आमच्या नेत्यांनी लढायचं शिकवलंय. हा. जय पराजय हा विषय नंतर आहे. लढायचं चुकीच्या पद्धतीने जे वागतायत नेते त्यांच्या विरोधात लढायचं शिकवलेलं आहे. त्यामुळे लढताना जय पराजय हा महत्वाचा नाही, कार्यकर्ता जिवंत ठेवायचा आहे. त्या कार्यकर्त्याला 30 वर्ष आमच्या पाठीचं कुठल्याही अपेक्षा न करता की राहिलेलं आहे. त्या कार्यकर्त्याला जिवंत ठेवायचं आहे. ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे, ही पक्षाची राजकारणाची नसून ही कार्यकर्त्याची इलेक्शन आहे. पण तुमच्या सगळ्या ठीक आहे. आतापर्यंत 8 वेळा बऱ्याच निवडणुका लढवत होते, ते महापौर पण झाले. या ज्या पद्धतीने निवडणूक लढवणार आणि आता जे चित्र आहे, बरोबर तुम्हाला वाटतं यश मिळेल अशा पद्धतीने लढून? या विषयावर वेगळी पाटील तुम्ही सांगा, तुम्ही निवडणुका लढवल्या, महापौर झालेला आहे. लढवलेलं आहे. अहो यश मिळणारच अजिबात नाही. नाही ते ज्या अपेक्षेने आम्ही निघालेलो आहे ते यश मिळवण्यासाठी काय वाटेल ते करा, पण दुसरं काय एक तरी जागा मिळणार असं म्हणताय तुम्ही. बोलबाल उत्तर प्रॉपर सांगा, वस्तुस्थिती लक्षात घेऊन काय होऊ शकतं. ते निश्चित मिळणार.